आणि त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्वांकडून नेक्स्ट मॅच साठी. मैदानामध्ये मॅच रंगतीये. सेमीफायनलची मॅच उपसरपंच चषक 2026 चा फायनल डे मधील सेमीफायनल नंबर 2. काल एक सेमीफायनल रंगली ज्याच्यामध्ये नंदनबाडा आली आहे फायनल मध्ये. आज एक सेमीफायनल रंगतीये. सेमीफायनल नंबर 2 कान्होर त्यांचे विपक्ष फिल्डिंग करतीये शिरवली टीम. पहिलाच बॉल तेजस यांनी फिरून मारलाय. गॅप शॉट सिलेक्शन तिथे अंकेश बॉल पर्यंत पोहोचले आणि क्रिकेटमध्ये फुटबॉलचा वापर केलाय आणि आपल्या टीमसाठी धावा रोखल्यात पहिल्याच बॉलवरती. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट अंकेश यांचा बघायला मिळत आहे. सुंदर फिल्डिंग बघायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती 2 रन्स आल्या. वैभव आणि तेजस हर्षित 11 कान्होर टीम बॅटिंग करते. रिवर्स दुधारी तलवार चली तो सामने वाले की ना चली तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. या वेळेला बॉल आलाय डॉट. पहिल्या बॉलवरती आलेली डबल रन्स. अजय कौतुकास्पद गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. ज्या प्रकारे गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा त्याच्याच कॉपी पेस्ट या मॅच मध्ये सुद्धा बघायला मिळते. वैभव आणि तेजस. तेजस ज्याला मैदानाचा आराखडा चांगलाच माहिती पडलाय तो नॉनस्ट्राइक एंडला वैभवचं चालणं गरजेचं आहे. वॉट अ हिट. घुटना टेक तमाशा देख. चेंडू आउट ऑफ द पार्क. उपसरपंच चषक 2026 चा ब्रँडेड षटकार. या षटकाराच्या साहाय्याने स्कोर काढून धावा लागल्या त्या. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळायचं होता. डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली होती. बॅकअप नव्हतं मात्र तेजस धाव घेत नाहीयेत. धाव होती ते प्रत्येक धाव घेणं गरजेचं मात्र तेजस स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात. मागील मॅचचा हिरो तेजस आपल्याला बघायला मिळतात. नंदनबाडा संघ विके आमरे वेळेवरती उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं कौतुक आम्ही जरूर करू. यावेळेला झोपून मारलाय मात्र ते क्षेत्ररक्षक आहे. फुलटॉस बॉल अंकेश यांच्या दिशेने चेंडू गेला. तिकडे फील्ड होईल फेकी होईल तोपर्यंत एक धाव. पहिली ओव्हर संपली. स्कोर काढून धावा लागल्या त्या 10 रन्स. गोलंदाजीसाठी सज्ज झाला शिरवली टीमचा आणि खालापूर तालुक्याचा फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली तो कुणाल कदम. गोलंदाजीचे एक तिकड भरणा आहे. एक चांगली गोलंदाजीची युनिट आहे शिरवली टीमकडे आणि तेवढंच ताकदवर संघ समोर खेळतोय कान्होर टीम. बऱ्याच मोठमोठ्या संघांना ज्यांनी पाणी पाजलंय तसं कान्होर टीम बॅटिंगसाठी सज्ज झालाय. तेजस पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. सिंगल घेतली. 10 रन स्कोर कार्ड वरती आहे. 4 ओव्हर्सची मॅच. येणारे 18 बॉल स्कोर कार्ड वरती किती धावा लावून जाणार कान्होर टीम आपल्या बॉलिंग युनिटला किती टार्गेट सेट करून देणार हे दोन फलंदाज वैभव आणि तेजस. मागील मॅच मध्ये वैभवच्या बॅटमधून चौकार षटकार आलेला नव्हता. यावेळेला मात्र सुरुवात वैभव यांनी केली आहे. आता कशा प्रकारे बॅटिंग करणार तेजस. प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्यात तेजसकडून कारण की मागच्या मॅच मध्ये वन साइड बॅटिंग केली होती. 12 बॉल मध्ये 45 धावा बनवल्या होत्या आपल्या टीमसाठी. वैभवजी कडव साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आला हा रिव्हर्स स्वीपचा चौकार. सुंदर फटका.
गॅप शॉट सिलेक्शन बघायला मिळालं. कुणाल कदमच्या पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुल रित्या 4 धावांमध्ये कन्वर्ट सुद्धा केला. या 4 धावांनी 14 रन स्कोर कार्ड वरती आहेत. श्री 11 जयशंकर चांदई संघ त्यांचं हे आयोजन. ह्या वेळेला फिरून मारायचं होतं मात्र बराच बाहेर टर्न झाला बॉल. अंपायर आमच्याकडे इशारा करतात दिस इज अ वाईड. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड होती लागली जाते. बॉलच्या मिरिट वरती जाऊन मारण्याचा प्रयत्न करतात. मी संपतजी हाडप साहेबांना विनंती करेल की स्टेज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा बॉल फक्त अप्पर कट लेट कटचा फटका, देखना फटका, गॅप शॉट सिलेक्शन. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, लगातारचा दुसरा चौकार. तेजस काय वापर करतायत त्यांच्याकडे असलेल्या 360 क्षमतेची. लाईक AB डिव्हिलियर्स हा फटका त्याने एक्झिक्यूट केला. प्रेशर मध्ये आणण्याचं काम करतायत ते म्हणजे गोलंदाज कुणाल यांना. कुणाल या वेळेला कुणाल यांनी ओळखलं, समोर बॉल टाकला होता. या थ्रोची काहीच गरज नव्हती कारण की त्याच फलंदाजाला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलाय जो लय मध्ये आजच्या दिवसामध्ये एक चांगलं काम बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी झालंय. कानोर टीमच्या जे पाठीराखे आहेत बोलत असतील तेजस तू मार मित्रा, तू नड, तू भीड बिंदास, कारण की आज दिवस तुझा आहे आणि तो दिवस कन्वर्ट कर आमच्यासाठी सर्वांसाठी. एक आनंदमय क्षण. तेजसची बॅटिंग देऊन जातात. मागील मॅच मध्ये 12 बॉल 45 खेळी केली होती. या मॅच मध्ये किती करणार? 2 चौकार आले त्याच्या बॅट मधून. कुणाल प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्स, दोन्ही फिल्डर्सच्या मधून चेंडू चाललाय. पहिले एफर्ट्स लावलेच नव्हते आणि गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पार गेलाय. 4 बॉल मध्ये 3 चौकार, ज्यामध्ये 1 कलात्मक अप्पर कट आणि 2 रिव्हर्स स्वीप या ओव्हर मध्ये. कुणालला सुद्धा विचार करण्यास भाग पडलाय. कुणालची जी क्षमता आहे स्विंग, ते स्विंग कट करणारे फटके. 4 बॉल मध्ये 3 चौकार खेचलेत कुणाल कदमच्या गोलंदाजीवरती. प्रेशर मध्ये टाकलाय बॉलिंग करणाऱ्या कुणालला. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्चले होते 10. या ओव्हर मध्ये धावा आतापर्यंत खर्च झाल्यात 15. चांगली बॅटिंग तेजसची. जिथून मॅच सोडली होती लास्ट मॅच मध्ये तिथूनच पुन्हा एकदा सुरुवात केली तेजस याने. कुणाल कमबॅक करणार की हवी ठरणार पुन्हा एकदा तेजस. हा बॉल यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न. पॅड्सवरती पायावरती जाऊन बॉल आदळला. सनीच्या दिशेला बॉल गेलाय, फील्ड करतील. हा आलाय निर्धाव बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 15 धावा खर्च झाल्यात. कुणाल सारख्या गोलंदाजावरती आक्रमण केले. या ओव्हर मध्ये धावा 15 बनवल्यात. 5 बॉल मध्ये लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. या ओव्हर पिच बॉल, व्हॉट अ स्वीप, आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. उपसरपंच चषक ब्रँडेड षटकार. फक्त टायमिंग आणि टायमिंगचा खेळ बघायला मिळतोय. तेजस टी फॉर तेजस आणि टी फॉर टायमिंग मैदानामध्ये दाखवतोय. प्रेक्षकांची मन जिंकतोय हा फलंदाज. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या 2 ओव्हर मध्ये बघायला मिळतोय. 2 ओव्हर नंतर 31 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. तुम्ही बघताय श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांनी आयोजित केलेलं उपसरपंच चषक 2026. हा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील काही मॅचेसचा अंतिम मॅचेसचा खेळ बाकी आहे. सेमीफायनल रंगले, याच्यानंतर फक्त एक मॅचचा खेळ बाकी आहे. एक सक्सेसफुल आयोजन आणि एक सक्सेसफुल आयोजक म्हणून ज्यांच्याकडे आता बघितलं जात आहे ते आपले उपसरपंच साहेब सन्माननीय श्री अंकुची गोविंद बागडे साहेब. JK कोलंबे साहेबांचे इथे आगमन होत आहे. साहेबांचे आपल्या या उपसरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. या मॅच मध्ये सुद्धा 19 धावांची इनिंग आतापर्यंत साकार केली आहे तेजस यांनी. चांगली साथ देतो वैभव. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. सनी
या वेळेला पहिल्याच बॉलवरती त्याचे डोळे चमकवलेत फलंदाजाने. फुलटॉस बॉल ज्याच्यावरती प्रहार केलाय. 6 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. 37 धावा स्कोर कार्ड वरती एक मोठ्या टोटल कडे वाटचाल चालली आहे. मॅच सुद्धा मोठी आहे. मॅच आहे सेमीफायनल. जिंकणारी टीम फायनल खेळणार आहे. सुंदर ट्रॉफीज, सुंदर आयोजन, एक मोठं आयोजन आपल्या सर्वांच्या भेटीला आलं होतं 2 दिवसामध्ये. त्याच्या शेवटच्या क्षणांकडे आपण आता जाणार आहोत. वैभव आणि तेजस ओपनिंगच्या जोडीने मात्र कमाल केली आहे. 37 धावांचा स्टँड दिलाय. यावेळेला स्टेप आउट केल्या. समोरच्या दिशेने विकेटची संधी निर्माण झाली आहे. चेंडू गलती क्षेत्ररक्षक. पहिली विकेट डगआउटच्या दिशेला. चुकीचं क्षेत्र निवडलं. फटका चांगला एक्झिक्यूट केला होता. मात्र त्याचं काम तो करून मोकळा झालाय. त्याचं काम ओपनिंगचं ज्याच्यावरती जबाबदारी दिली होती वैभवचं ते त्याने चांगल्या पद्धतीने पार पडलंय. पहिलं फलंदाज बाद झाला 37 धावांवरती. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय अक्षय देशमुख. कौतुक झालं पाहिजे ते वैभव यांचा. चांगली इनिंग, 2 षटकार वैभव यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले आणि आपल्या टीमला एका मोठ्या स्टार्ट कडे वाटचाल देऊन गेलेत. तोच वैभव डगआउटच्या दिशेने येत आहेत. पहिला आदरा लागतोय तो म्हणजेच कानोर टीमला. या विकेट नंतर कमबॅक करावं लागेल सनीला. इथून थोडासा धावांवरती रोख लावावा लागेल. बऱ्याच धावा खर्च केल्या पहिल्या 2 गोलंदाजाने. त्यांचा मुख्य अस्त्र कुणाल कदम वरती आक्रमण झालंय. सेनापतीवरती आक्रमण झालंय. सनी पाटील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि फिल्डर कडून थोडीशी चुकी झाली आहे आणि या चुकीला माफी नाही आणि हारला तर तुमच्या संघाला ट्रॉफी नाहीये. आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती 41 धावा लागल्यात. पूर्णाच्या श्री 11 जयशंकर चांदई संघ त्यांची चांगली साथ देत आहेत. ते म्हणजेच केटीसी लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण केटीसी लाईव्हचे कॅमेरामॅन आणि आपल्या ऑपरेटर संघ टीम त्यांचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. या वेळेला चांगला फटका. बॉल मिडल ऑफ द बॅट. सीधी बात, नो बकवास. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सरळ क्षेत्र निवडलं. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ बॅटिंग करत असताना क्षेत्र, समोरचं क्षेत्र परफेक्ट टाइम केलं होतं. मागच्या मॅच मध्ये जरूर मेडनवर टाकले असतील मात्र ते प्रेशर आम्ही घेणार नाही आहोत सांगतोय कानोर टीम. वॉट अ बॅटिंग. रिव्हर्स अटेम्प्ट केला. या वेळेला सरळ कुणाल कदमच्या हातामध्ये. या कोणती चुकी नाहीये. षटकारानंतर लगेच बदला घेतलाय. बॅक टू द डगआउट पाठवलाय. ते म्हणजे अक्षय अण्णा. अक्षय जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज बॅटिंग साठी चालले आहेत. प्रज्योत. मात्र अक्षयने त्याचं काम केलंय. 2 बॉल फेस केले, 3 बॉल फेस केले. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार डोकला. आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. 47 धावांवरती बघायला मिळतंय आपल्याला स्कोर कार्ड कानोर टीमचा. ही मॅच रोमांचक होणार. ही मॅच हाय स्कोरिंग होणार, हाय थ्रिलिंग होणार. ही मॅच पैसा वसूल करणार आलेल्या सर्व प्रेक्षकांची. कारण की समोर सुद्धा तेवढा ताकदवर संघ फिल्डिंग करतोय. सनी पाटील सारखा फलंदाज, त्यानंतर मुन्ना असेल, अक्षय, त्यांची सुद्धा कस पणाला लागणार आहे येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये. त्याआधी किती स्कोर कार्ड मध्ये टोटल लावणार कानोर टीम. प्रज्योत शफल केला. फुलटॉस बॉलला फुल टोल वसूल केला. अजून एकदा चुकी झाली सनी कडून आणि चुकीला माफी नाहीये सांगतोय फलंदाज प्रज्योत. ही ओव्हर सुद्धा मागणी ठरते. या ओव्हर मध्ये सुद्धा बऱ्याच धावा खर्च झाल्या. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 53 धावा. 50 क्रॉस केलाय. व्हॉट अ बॅटिंग. कानोर टीमची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तीन ओव्हर नंतर 53 धावा. फक्त चौकार षटकारांची भाषा कानोर टीम चे फलंदाज ओळखतात आणि सांगतायत समोरच्या टीमला हम किसी से कम नहीं. ते आव्हान पेश करतात. सनी स्वतःवरती थोडासा नाराज कारण की या ओव्हर मध्ये एक ओव्हर पिचाने 2 फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय 2 वेळा.
चांगल्या स्थितीमध्ये आहेत. 53 धावा. मात्र शेवटची ओव्हर चांगली त्याच प्रकारे खेळावी लागेल. त्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा. आजचा दिवस ज्याने बॅटिंग मध्ये गाजवलाय तो तेजस आणि यंगस्टर शकील गोलंदाजीसाठी. शकीलचा हा बॉल घुटना टेक आणि लांबच लांबवरचा षटकार देख. वॉट अ हिट, मायटी हिट षटकार. तेजसचा तडाखा मैदानामध्ये बघायला मिळतोय. या षटकाराने 59 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 8 बॉल आणि 25 धावा या मॅच मध्ये सुद्धा. बॅट आता बोलायला लागले तेजसची. 45 ची इनिंग दुसऱ्या राऊंडच्या मॅच मध्ये बघायला मिळाली. आता मात्र सेमीफायनल क्रुशियल मॅच मध्ये 25 धावा बनवल्यात. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. येणारे 5 बॉल किती धावा बनणार त्या बॅटिंग करणाऱ्या कानोड टीम साठी. 59 झाल्यात. 80 होणार का की त्यांना रोखणार हा शकीला गोलंदाज. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप विकेटची संधी. विकेट किपर बॉल खालती. यंगस्टर विकेट मिळवतोय ज्या विकेटची त्यांना गरज होती. जर रन थांबवायच्या त्या विकेटची अत्यंत गरज होती आणि ती विकेट मिळवली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप कव्हरच्या वरतून मारायचा होता. वॅकेंट एरिया ठेवला होता यासाठी जाळं विणलं होतं. वॅकेंट ठेवला होता पूर्ण कव्हर क्षेत्र आणि तिथे मात्र फसला फलंदाज. मात्र त्याने चांगलं काम केलंय. 8 ते 9 बॉलचा खेळ गेला आणि 25 धावा आपल्या टीमसाठी तेजसने बनवल्या. एक चांगली कामगिरी. त्याला शेवट कसा करणार. येणारे 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल मध्ये कितपर्यंत धावा बनवणार कानोड टीम आणि केवढं टार्गेट ठेवणार शिरोली समोर. डगआउट कौतुक करतोय आणि कौतुक करण्यासारखी कामगिरी सुद्धा तेजसने केली आहे. शकील आपल्या टीमला जर चांगल्या स्थितीमध्ये न्यायचं आहे. इथे जर रोखायचं धावांना हे 4 बॉल चांगले टाकावे लागतील शकील यांना. यंगस्टर आहेत ही संधी आहे आणि ती संधी त्यांनी स्वीकारली पाहिजे. स्वीकारतील का की समोर आलेला अंकित आक्रमण करणार. हो तेच तरार. चांगला चेंडू मात्र दिशा थोडीशी खराब. बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन मिळते. वाईड बॉल. 60 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या वेळेला चांगला टप्पा पकडला. आता मात्र शकील यांनी डॉट बॉल आलाय. बऱ्याच काळ अवधीनंतर डॉट बॉल बघायला मिळाला. फक्त चौकार षटकार बघायला मिळवता. अशा वेळेला शकील पहिल्या बॉलवरती षटकार काढल्यानंतर कोणताही दर्पण न घेता प्रेशर न घेता गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. अशाच प्रकारे शेवट करावी लागेल शिरोली टीमसाठी त्याला. अंकित पुन्हा एकदा अंकित यांना फसवलं. प्रज्योत यांनी ओळखलं स्ट्राईक घ्यायला पाहिजे आणि याच्यासाठी स्वतःची विकेट अंकित सॅक्रिफाईस करतात आपल्या टीमसाठी. त्याला नवीन फलंदाज जायचं मैदानामध्ये लगेच. स्कोर कार्ड तिथे स्थिरावलंय. 60 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. जसा तेजस बाद झाला 3 चेंडू निर्धाव आलेत. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर मात्र 2 विकेट आणि 3 बॉल डॉट. त्याच्यामध्ये 4 मधील 3 बॉल डॉट आलेत. शकील चांगली कामगिरी करतोय. 60 वरती स्कोर कार्ड आहे. असं वाटलं होतं प्रेक्षकांना की हे टोटल 80 पर्यंत जाणार का. मात्र शकील यांनी रोखलंय. एक बाहुबली फलंदाज स्ट्राईक वरती आलाय. प्रज्योत सफल झाला मात्र बॉलला मिडल करू शकलेला नाहीये. अजून एक बॉल निर्धाव. 4 बॉल निर्धाव टाकलेत लगातार. यंगस्टरने प्रभावी कामगिरी एक सुंदर कामगिरी आपल्या टीमसाठी करतोय. हाय स्कोरिंग मॅचेस मध्ये कित्येक वेळेला लास्टला आलेली कमी धावेंची ओव्हर एक नव संजीवनी देणारी, एक कमबॅक करणारी, एक नवी उमेद देणारी ओव्हर ठरू शकते. शकील कशा प्रकारे शेवट करणार. वा सुंदर बॉल. ओके वरतीच फलंदाज होते का. पहिल्या षटकारानंतर 5 चेंडू निर्धाव टाकले त्या गोलंदाजाने. शकील चांगलं काम केलंय. 60 धावांवरती स्कोर कार्ड थांबवलं शकील याने. हे येणारे 5 बॉल महाग पडणार का की त्याच्या विपरीत या 61 धावा रोखणार. ते म्हणजेच यस. कॅमेरामॅनला विनंती आहे आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण कॅमेरा घ्या. आता जरा आपण मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत.
मी आपल्या उपसरपंच साहेबांना विनंती करेल की वैभवजी कडाव साहेबांचा इथं शुभ सन्मान करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण बघतोय आपले उपसरपंच साहेब सन्मान करतायत ते वैभवजी कडाव साहेबांचा. अतिशय सुंदर गाडीचा नंबर त्यांचा 4050. विकासजी भोसले साहेबांचे इथं शुभ सन्मान करण्याची विनंती मी उपसरपंच साहेबांना करेन. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय. विकासजी भोसले साहेबांचे इथे सन्मान होतोय. त्यानंतर मी विनंती करेल संपतजी हडप साहेबांचा इथे सन्मान करण्याची. संपतजी हडप साहेबांचे इथे शुभ सन्मान होतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपले मुख्य आयोजक उपसरपंच साहेब अंकुश यांच्या माध्यमातून शुभ सन्मान होतोय. मी सर्वच मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करेल कारण की त्यांच्या येण्याने एक वेगळी रौनक आले, वेगळी एक स्वरूप आपल्या या टुर्नामेंटला आलंय, वेगळं रूप आपल्या मैदान. मी जे के कोलंबे साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आपल्या उपसरपंच साहेबांना करेल. जे के कोलंबे साहेब तुम्ही आलात आमच्या या टुर्नामेंटची शोभा वाढवले, 4 चांद लावले त्या टुर्नामेंटला. सेकंड इनिंगला लवकरच सुरुवात होते. पहिल्या इनिंग मध्ये टोटल स्कोर कार्ड मध्ये लावलं 60-61 धाव्यांचं आव्हान ठेवलंय ते चॅलेंजर स्पोर्ट्स शिरवली समोर. बॅटिंगला गेलेत मुन्ना आणि अक्षय. आपले नितेश भोईर अंपायर असू दे नंतर फक्के मॅन असू दे कोणत्याही गोष्टीची लाज नाही आहे त्यांना आणि कष्ट करण्याची त्यांची जी हौस आहे ना प्रत्येक मैदानावरती असू दे कुठेही असू दे त्यांची जी स्वभाव आहे चांगला स्वभाव ते दाखवतात. त्यांचेही कौतुक करायला लागेल. नितेश भोईर चांदईचा चॉकलेट बॉय नितेश भोईर. चला सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. आओ देखे जरा किसमे कितना है दम आणि कोण दाखवणार दम बनणार बाजीराव सिंगम आणि जाणाऱ्या फायनल मध्ये शिरवली की कानूर. गोलंदाजी मार्क वरती ऋतिक, स्ट्राइक एंड वरती अक्षय. खिलाडियों का खिलाडी दाखवावा लागेल दम या मुख्य मॅच मध्ये. सेमीफायनलची सेकंड इनिंगला सुरुवात आहे. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळायचा होता. अपील केली आहे मात्र अपील फेटाळतात आमचे अंपायर. IPL मध्ये आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त बघायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. या वेळेला सिंगल आली आहे, स्ट्राइक रोटेट झाली आहे. पहिली रन स्कोर कार्ड वरती लागली आहे शिरवली टीम साठी. षटकार हॅट्रिक साठी वैभवजी कडव साहेबांकडनं
₹1000 कॅश प्राइज आहे. बॉल निर्धाव आलाय. प्रत्येक येणारा निर्धाव बॉल फायनलच्या दिशेला एक पाऊल पुढे टाकेल तो म्हणजेच कानोर टीमच्या, आणि एक पाऊल मागे घेऊन जाईल तो शिरवली टीमला. दम दाखवावा लागेल अक्षय आणि मुन्नाला मैदानामध्ये. धावा बनवायचे 61. एकच धाव स्कोर कार्डवरती लागली आहे. यावेळेला चांगल्या पद्धतीने फ्लिकचा फटका बघायला मिळाला. चेंडू सीमा रेषा पार. सुरुवात झाली आहे रनचेसला. आलाय चौकार. 5 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 56 धावेची अजूनही गरज आहे. शिरवली संघ एक दादा संघ खालापूर तालुक्यातील चांगली झुंज देतोय ते कानोर टीमला. मी रवीजी कोंडिलकर साहेबांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे, ज्यांनी आपल्या टुर्नामेंटसाठी वायफायची सुविधा उपलब्ध केली आहे. धन्यवाद. मी त्यांना विनंती करेल की स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हा. सहा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळलेत, त्यांच्यापासून लांब ठेवल्या. पहिल्या ओव्हरमध्ये सेमीफायनलच्या ऋतिकची गोलंदाजी कमालीची राहिली आहे. फक्त 6 रन्स खर्च केले आपल्या टीमसाठी आणि ड्रायव्हर सीट वरती घेऊन गेलाय आपल्या टीमला, कारण की त्यांच्याकडे अक्षय देशमुख सारखा गोलंदाज अजूनही बाकी आहे गोलंदाजीसाठी, आणि त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केला. फक्त 6 धावा खर्च केल्या. आता येणारे 18 बॉल आणि 56 धावेची गरज आहे. 18 बॉल मध्ये 56. ते 19च्या सरासरीने खेळायचे. प्रत्येक ओव्हर मध्ये 3 मोठे फटके पाहिजेत जर मॅच जिंकायची असेल. नाही फायनल मध्ये प्रवेश घ्यायचा आहे चॅलेंजर स्पोर्ट्स शिरवली संघाला. अक्षय देशमुख गोलंदाजीसाठी. तेच तर चेंडू अलॉंग द कार्पेट खेळले. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बॉलवर आलेत. फील्ड करतील तोपर्यंत मिळते ते फक्त एक धाव. एका दुक्का से काम नाही चलेगा. जर फायनल मध्ये जायचंय तर चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल आता दोन्ही फलंदाजांना. अक्षय देशमुख गोलंदाजी मार्क वरती. कानोर टीम, कानोर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो अक्षय. TDPL मध्ये सारख्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये ज्याची निवड झाली होती तो अक्षय आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय वर्सेस अक्षय. या वेळेला विकेटची संधी निर्माण झाली आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. पहिला फलंदाज अक्षयच्या माध्यमातून अक्षयनेच मिळवलाय बली. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. आपल्या मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत वैभवजी कडाव साहेब, त्यांच्या माध्यमातून 40-50 वैभवजी कडाव साहेब 40-50 चषक कमिंग सून लवकरच आपल्या भेटीला येतोय. एक सक्सेसफुल आयोजक आहेत, एक मोठे आयोजक आहेत. दादांना त्यांच्या ट्रॉफीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. अंकेश यांच्यावरती विश्वास दाखवलाय, कारण की अंकेश यांच्यामध्ये क्षमता आहे. षटकार किंग म्हणून आता बरेच टुर्नामेंट ज्यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे तो अंकेश. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे ही मॅच. म्हणजे सेमीफायनलची मॅच आहे. आपल्या टीमला फायनलमध्ये घेऊन जायचं असेल तर बरेच मोठे फटके खेचायचे आहेत. सुरुवात होणं गरजेचं आहे. अंकेश वर्सेस अक्षय. कोण ठरणार A1 या बॅटल मध्ये, गोलंदाज की फलंदाज?
हो, बॅट जोरकस फिरवली होती, त्यापेक्षाही तेच तर्रार बॉल. कोणतंही उत्तर नाहीये फलंदाजाकडे. ज्या प्रकारे डिलिव्हर केली होती पहिली ओव्हर ऋतिकने, त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतोय अक्षय आणि आपल्या टीमला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जातोय. जेवढे जास्त डॉट बॉल येतील, सिंगल डबल येतील, तेवढा बॅकफुटला जाईल शिरोली टीम, कारण की मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे त्यांच्या संघाला. अक्षयचा हा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती, आणि त्या टप्प्यावरती हात खोलण्याची कोणतीही संधी नाहीये. प्रेक्षकांची मनं जिंकतो हा गोलंदाज अक्षय अक्षय देशमुख. ॲज अ गोलंदाज मागील काही वर्षामध्ये आपल्या गावचं नाव, स्वतःचं नाव मोठं केलंय, तो अक्षय देशमुख गोलंदाजासाठी बघायला मिळतोय. कानोर म्हटलं की गोलंदाजीमध्ये अक्षय देशमुख, आणि तीच गोलंदाजी अक्षयने आता मैदानामध्ये पेश केली आहे प्रेक्षकांसाठी. या वेळेला बॅटची लिडिंग एज, एकाच टप्प्यावरती 3 बॉल खेळवले आणि फलंदाजाला बाद सुद्धा केला. अंकेश थोडंसं निराश केलं आपल्या टीमला, खातही न खोलता डगआउटच्या दिशेला पाठवलंय अंकेश यांना. आज गोलंदाजाने प्रभावित केलंय सनी पाटील यांनी, मात्र फलंदाजांनी अजूनपर्यंत प्रभावित करू शकलेले नाही आहेत. मॅच, ह्या मॅचची गोल्डन विकेट ही सनी पाटील मैदानामध्ये चाललाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा जेव्हा सनी पाटील वरती विश्वास दाखवता शिरोली टीम. शिरोली संघाचा वंडर बॉय सनी पाटील मैदानात चाललाय. ही मॅच जर शिरोली टीमला सोडवायची असेल, जिंकायची असेल, तर या खेळाडूचा चालणं खूप जास्त गरजेचं आहे. अक्षय काय ओव्हर हाताळले आतापर्यंत, फक्त एकच धाव खर्च केली. 7 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. सनी पहिल्याच बॉल वरती मिस टाइम केलाय, क्षेत्ररक्षक सेटल होतात, बॉल खालती, कोणती करणार नाही चुकी. या मॅचची गोल्डन फिश पहिल्याच बॉल वरती जाळ्यात अडकवली आहे, ती म्हणजे अक्षय याने. सनी पाटील सबसे कातिल बॅक टू द डगआउट. रनचं जे प्रेशर बिल्ड झालं होतं पहिल्या ओव्हर नंतर, त्या प्रेशर मध्ये आता डुबताना दिसतात आहे फलंदाज. तिथून वरती येऊ शकलेले नाही आहेत, फटका झालेला नाही या ओव्हरमध्ये एकही. सनी जेवढी अपेक्षा करत होते त्यापेक्षाही जास्त वेगाने बॉल आला बॅटवरती. बॅट थोडीशी हातात फिरली, मिडल करू शकलेले नाही आहेत. पहिल्याच बॉलवरती तंबूच्या दिशेने आलेत. आता प्रेशर वाढवलंय, तेच मुन्ना यांच्यावरती. मुन्ना नवीन फलंदाज, मुन्ना सोबत अजय आपल्याला मैदानामध्ये जाताना दिसतात. कानोर टीम थोडं फास्ट खेळा, फायनलची मॅच सुद्धा आपल्याला खेळवायची आहे. पहिल्या 12 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. 12 बॉल मध्ये 54 धावा पाहिजेत. 12 बॉल मध्ये 54, 12 बॉल आणि 11 षटकार असं समीकरण मैदानात बघायला मिळतंय. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही कधी घडू शकतं. फुलटॉस बॉल, तिकडे फिल्डर तेजस बॉल खालती आलेत, फील्ड करतील. हा सुद्धा बॉल, मुन्ना बॅटकडे बघतायत, स्वतःकडे बघतायत, काय घडलं. हा बॉलला षटकाराच्या दिशेने मारायला पाहिजे होता. आता घर फिरलं की घराचे वाशी सुद्धा फिरतात, तशाच प्रकारचं समीकरण मैदानात बघायला मिळत आहे. चांगले चांगले बॉल सुद्धा बाहेर जात नाहीयेत यावेळेला. हा बॉल वाईड आहे, एक्स्ट्राची 1 रन मिळते. गोलंदाजांनी मात्र कमालीची कामगिरी केली आहे. मागची मॅच गोलंदाजाने जिंकवली होती. कानोर टीमला या मॅच मध्ये फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजासाठी चांगलं टार्गेट, चांगलं व्यासपीठ दिलं गोलंदाजांना, आणि ते दोन्ही हाताने स्वीकारलंय. जोरकस फटका मारायचा होता लेग साईडला. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक प्रज्वल बॉलवर येतील, फील्ड करतील, तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेने मात्र
खेळ पुढे चाललाय. नाही इथे बॅटिंगसाठी कुणाल चालल्यात रिटायर्डच्या स्वरूपात. मुन्ना बाहेर येत आहेत. दहा बॉल मध्ये 52 धावा पाहिजे. 10 बॉल मध्ये 52. या वेळेला डॉट बॉल येतोय. बॅट फिरवायला पाहिजे कारण की सिंगल डबलने काम चालणार नाहीये. जरी तुम्ही हरत असलात तरी पण प्रयत्न तुमचे शेवटपर्यंत राहिले पाहिजेत. 4 बॉल झाले त्या ओव्हरमध्ये. एकही मोठा फटका आलेला नाहीये. या वेळेला मात्र समोरच्या दिशेने खेळले तिथे बॉल खालती वैभव येत आहेत. कोणती चुकी नाही. अजून एक फलंदाज बाद. फक्त डॉट बॉल विकेट डॉट बॉल विकेट सिंगल असं समीकरण मैदानात सेमीफायनलला रंगलंय. ज्यामुळेच बॅकफूट वरती बघायला मिळतोय आपल्याला शिरवली टीम. आणि या मॅचला वन साइड घेऊन जाणार का ते म्हणजेच कानोड टीम. आजचा दिवस कानोड टीम आपल्या बॉलर्सने गाजवलाय. सेमीफायनलमध्ये बॅटिंगने गाजवलाय. मात्र अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज शुभम टीमचे कॅप्टन मैदानामध्ये चाललेत. नितेश भोईर आणि वैभव तर यांच्याकडून. शुभम याने चौकार किंवा षटकार काही मारला तरी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अलॉंग द कार्पेट चांगला फटका बघायला मिळतोय. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललंय. 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 49 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 49. पुन्हा स्ट्राईक आली शुभम कडे. त्याच्याकडे पुन्हा एकदा संधी आहे 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा करण्याचा मिळवण्याचा. ते आमच्या व्यासपीठावरती जमा आहे. शुभम एक फक्त चौकार षटकार मारायचा आहे. 200 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला मिळणार आहे वैभव थेर आणि नितेश भोईर यांच्याकडून. यावेळेला पॉइंटच्या वरतून चेंडू सीमारेषा पार झालाय आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे आमच्याकडे. पहिले इशारा गेला 200चा. यस नितेश भोईर यांच्याकडून जर 2 षटकार आले शुभम यांच्या बॅट मधून तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मिस झाला हा बॉल. क्रॉस बॅटेड खेळ होते. वैभवजी कडो साहेब आमच्या व्यासपीठावरतून रजा घेतात साहेब आणि त्यांच्या समवेत संपतजी हडप साहेब सर्वांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचा अमूल्य वेळ आमच्या टुर्नामेंटला दिला त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. फुलटॉस बॉल वरती आलाय षटकार. शुभम प्रेक्षकांची मन जिंकतोय. मॅच जिंकणं खूप लांब आहे त्यांची टीमसाठी मात्र प्रेक्षकांची जरूर मन जिंकतोय. अजून एक षटकार आला तर नितेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोमारे साहेब मी मी आपल्या स्टेजवरती गोमारे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपले उपसरपंच साहेबांच्या हस्ते करण्याची विनंती त्यांना करतो. अजून एक षटकार जर मारला शुभम तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे तुमच्यासाठी.
मॅच आता खूप लांब आहे, मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज जवळ आलाय. 3 चेंडू बाकी आहेत, 3 बॉलमध्ये षटकार मारायचा आहे आणि 500 रुपये नितेश भोईर यांच्या एटीएम मधून कमी करायचे आहेत. बॅटची लिडिंग एज तिथे थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक कॅच घेतात. 500 रुपयाचा कॅश प्राइज वाचलाय नितेश भोईर यांचा. जायचंय नवीन फलंदाज मैदानामध्ये. मी गिरीशजी मिसाळ साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आपले अंकुशजी बागडे साहेबांना करेल. मी सचिनजी साठे साहेबांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सचिनजी साठे साहेब. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. निर्णायक विजय तर झालाय, ते म्हणजेच कानोर टीमचा. यावेळेला दिशा दिलेल्या एक साईडच्या बॉलला चौकार आलाय. शुभमला विनंती करेल की 200 रुपयाचा कॅश प्राइज चौकारासाठी होता, ते घेऊन जायचंय. शुभम नितेश भोईर यांना विनंती करेल, त्यांना द्यायचंय. नितेश फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आपल्याला दुसरा फायनलिस्ट, दुसरा संघ जो नंदन बडा टीमला फायनल मध्ये लढत देणार, कानोर टीम. मी गोविंदजी बागडे साहेबांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या चांदई गावचे, सर्वांना विनंती असेल की स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हा. यानंतरची मॅच, फायनल मॅच, शेवटची मॅच, अंतिम सामना, अंतिम लढत आपल्या उपसरपंच 2026 आपल्याला बघायला मिळणार आहे. मी सर्वांना विनंती करेल जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत चांदईचे, सर्वांना की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.